मित्रांनो 1250 मध्ये काय काय करून देणार होते आपल्याला त्याच्यामध्ये तर मित्रांनो आज मी गाडी सर्व्हिसिंग करण्यासाठी जात आहे. गाडी ते शोरूमवाल्याने सांगितले होते 5000 किलोमीटर झाल्यावर सर्व्हिसिंग करायची म्हणून. तर 5235 किलोमीटर झाली. बघा तुम्ही गाडी कशी दिसते, पूर्ण घाण वगैरे झाली आहे. आज आपण सर्व्हिसिंग करायला जाणार आहे. सर्व्हिसिंगमध्ये दुसरी सर्व्हिसिंग आहे, ती फ्री सर्व्हिसिंग आहे. तर ती फ्री सर्व्हिसिंगमध्ये काय काय होतं आणि किती खर्च लागतो आणि काय काय चेंज होतं, सगळी डिटेल पाहण्यासाठी व्हिडिओला पूर्णपणे बघा. ते सर्व्हिसिंग करण्यासाठी आपण जातोय तिथे 8-9 किलोमीटरवरती आहे. आपण आता जातोय सध्या आणि आपण घेतली होती तिथूनच तिथंच जाणार आहे आपण सर्व्हिसिंग करायला. त्यांनी सांगितलं 4 सर्व्हिसिंग फ्री दिले होते. त्याच्यामध्ये मी पहिली केली होती, आता दुसरी सर्व्हिसिंग आहे. आता आपण जाणार आहे तिथं आणि फ्री सर्व्हिसिंगमध्ये काय काय चेंज करता आणि खर्च किती लागतो ते तुम्हाला सगळं डिटेल सांगणार आहे. सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. चला पुढे बघूयात. मित्रांनो आपण आता यामा शोरूमला पोहोचलो आहे, तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला प्रत्येक डिटेल सांगणार, मी मध्ये जातोय, त्यांच्यासोबत बोलतो आणि तुम्हाला कळवतो. तर मित्रांनो मी आलो आहे आता शोरूमला. त्यांनी मला आता सर्व्हिसिंगसाठी गाडी वरती चढवली. एक दादा आहे ते तिकडे गेले ते, हे बघा त्यांनी हे काय बिल वगैरे असतं त्याच्यावरती दिलं आहे. त्यांनी काय काय करणार ते पण देऊन दिलं आहे. तुम्हाला मी सांगत जातो. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओमध्ये पण राहा. बघा ऑइल चेंज करताय. पहिले हे ऑइल काढून दिलं आहे त्यांनी, ते जुनं होतं ते, आणि नवीन ऑइल हे कोणतं लावणार आहे ते यामा बुल स्पोर्टी प्रीमियमचं लावणार आहे. हे कितीला आहे? 535 रुपयाला ऑइल आहे. ऑइल फिल्टर सुद्धा लावणार आहे ते. दादा काय ते ऑइल फिल्टर आहे का? ऑइल फिल्टर आहे का? आणि याच्यामध्ये काय काय होणार आहे सर्व्हिसिंग ते सांगून द्या थोडं. याच्यामध्ये ऑइल चेंज होईल, ऑइल फिल्टर चेंज होईल, अजून चेन क्लीन होईल, चैन क्लीन, जनरल चेकअप मित्रांनो 1250 मध्ये काय काय करून देणार आहे ते आपल्याला. त्याच्यामध्ये हे ऑइल चेंज करून देणार आहे. त्याच्यामधून ऑइल फिल्टर सुद्धा चेंज करून देणार आहे. आणि अजून ही चेन क्लीन करून देणार आहे. आणि बाकीचे काही तर आहे ते बाकीचं सगळं चेक करून देणार आहे. काय लूज वगैरे झालं असेल तर चेक करून देणार आहे. आणि वॉशिंग सुद्धा करून देणार आहे. आता ऑइल टाकताय. त्यांनी ऑइल वगैरे चेंज केलं आहे. आता ही चेन वगैरे काय क्लीन करणार आहे ते. चेन वगैरे किती खराब झाली ते काय क्लीन करतील अजून. हे कायसाठी करतात हा? कूलंट आहे का? तर मित्रांनो बघताय तुम्ही की दादा आता चेन फिटिंग करताय. त्यांचं काम करताय आणि त्यांचं काम अतिशय चांगल्या प्रमाणे हळूहळू चालू आहे त्यांचं काम. आता त्यांनी चेन फिटिंग करून दिले. पहिले जास्त लूज होते पण आता बघितले बघा, ते चेन फिटिंग करून दिली त्यांनी. तुम्ही बघताय आता दादा चेन क्लीन करताय. त्यांचं ते काय आणलं आहे ते ब्रश वगैरे, त्याच्याने चेन क्लीन चालू आहे. आणि बघा घाण सुद्धा पडत होती. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता शोरूममध्ये सर्व्हिसिंग करता येते. 4-5 गाड्या माझ्या आधीच येऊन थांबल्या होत्या. मी सकाळी 10ला पोचलो होतो तरी सुद्धा नंबर होते आणि माझा नंबर कुठंतरी नंतर लागला. हे काय करतात दादा? सेन्सर चेक होता गाडीचा. सेन्सर चेक होता म्हणजे त्याच्यावरती दिसतं का? काही प्रॉब्लेम असला हां ते दिसतं.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता दादाने सांगितल्याप्रमाणे ते गाडीला कनेक्ट केले. आता गाडीत काय प्रॉब्लेम असेल तर ते लगेच ते डिस्प्ले स्क्रीनला दिसेल काय काय प्रॉब्लेम येतं आणि बघत राहतो मी पुढे. दादा थोडं सांगता का 2 मिनिट काय काय त्याच्याबद्दल? ही सर्व सेन्सर त्याच्यामध्ये नॉर्मल रिपोर्ट आली म्हणजे गाडीमध्ये काहीच प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम ते मध्ये मी गाडी चालवत नाही त्या मित्रांनो गाडी आता पूर्णपणे सर्विसिंग झाली. पटपट व्हायची आणि त्यांचं ते प्रेम आहेत. बाकी आता तो भाऊ गाडी वॉश करतो. तर मित्रांनो गाडी ही पूर्णपणे सर्व्हिसिंग झाली आहे. एकूण खर्च 1250 रुपये लागले आणि त्यामध्ये त्यांनी पूर्ण सर्व्हिसिंग केली आहे, चांगली केली.